दर्यापूर शहरातील शिक्षक कॉलनी येथील माहोरे ज्वेलर्स या सराफा दुकानात शिरलेल्या 4 दरोडेखोरांनी बंदूक व चाकू दाखवत अर्धा किलो सोने व 13 किलो चांदी लुटली आणि अवघ्या 5 मिनिटात 4 चाकी वाहनाने लंपास झाले. शुक्रवार रात्री 8 वाजताच्या सुमारास शहराच्या वर्दळीच्या भागात हा दरोडा पडला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. शहरातील नगर परिषद जवळील शिक्षक कॉलनी येथे गजानन माहोरे यांचे घर व घराच्या दर्शनी भागात सराफा दुकान आहे. शुक्रवार 30 जुलैच्या रात्री 8च्या सुमारास दुकानात त्यांचा मुलगा गोविंद माहोरे हा एकटाच होता. नेमके यावेळी तोंडाला बांधलेले 4 दरोडेखोर दुकानात शिरले. त्यांनी शटर ओढताच गोविंदने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाने बंदूक व दुसऱ्याने चाकू उगारून त्याला गप्प केलं आणि हात घट्ट पकडून ठेवत त्याला एका ठिकाणी बसवलं. यानंतर उर्वरित दोघांनी अवघ्या 5 मिनिटात दुकानातील सर्व सोने व चांदीचे दागिने त्यांच्या ताब्यात घेतले. यानंतर 4 चाकी वाहनाने ते पडून गेले. हा घटनाक्रम दुकानात लावलेल्या CCTVमध्ये कैद झाला आहे. दरोडेखोरांनी गोविंदचा मोबाईल फोन देखील आपल्याजवळ ठेवून घेतला. यापूर्वी दरोड्याच्या अनेक घटना दर्यापूर शहरात झाल्या आहेत, मात्र भरवस्तीत झालेला हा दरोडा पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. या दरोड्याची घटना होताच परिसरातील अंजनगाव, दर्यापूर, परतवाडा, चिखलदरा, अकोट या मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. एकंदरीत सर्व या दरोडेखोरांच्या या घटनेची संपूर्ण CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गौरव टोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, दर्यापूर.